ऐरोली सेक्टर 16 प्रभाग क्रमांक 4 येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। भाजपा नगरसेवक व स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली। भाजपा नगरसेवक व विधी समिती उपसभापती शिवाजी खोपडे यांच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात आले। या प्रसंगी स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांचे स्वागत करण्यात आले, तसेच त्यांनी शिबिराची पाहणी केली। या शिबिराच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या मोफत बस पास स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच महिलांसाठी स्मार्ट कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। तसेच एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत महिला, ज्येष्ठ नागरिक व पात्र प्रवाशांना शासनाच्या नियमानुसार प्रवास सवलतीचा लाभ मिळणार आहे। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ज्येष्ठ नागरिक व महिलांसह 500हून अधिक नागरिकांनी नोंदणी करून या सुविधेचा लाभ घेतला। नोंदणी प्रक्रियेसाठी आयोजकांनी केलेल्या सहकार्याबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले। आपल्या परिसरातच शिबिर आयोजित केल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी सोय झाली। अशा सामाजिक उपक्रमांमुळे नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळतो। शिबिराच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व महिलांना शासनाच्या प्रवास सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। आपल्याला माहित आहे की या राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एसटीचं कार्ड स्मार्ट कार्ड आपण 50% सवलतीचं आणि या ठिकाणी देत असताना या नवी मुंबई शहरामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या प्रभाग क्रमांक 5 चे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचे, प्रभाग क्रमांक 4 चे गणेशजी नाईक साहेबांचे प्रमुख एक सहकारी आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणून नगरसेवक उपसभापती विधी समिती यांच्या माध्यमातून या ऐरोलीमधील प्रभाग क्रमांक 4 विशेषतः सेक्टर 16, 17, 4, 3, 5 अशा अनेक सर्व नागरिकांकरता ही सुविधा या ठिकाणी मोफत उपलब्ध करून दिलेली आहे। मी मनापासून नगरसेवक शिवाजीराव खोपडे यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो की असे आपण समाज उपयोगी समाजाच्या दृष्टिकोनातून असले अनेक उपक्रम आपल्या माध्यमातून होत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण हा अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। यामध्ये 12 वर्षाच्या वरील सर्व मुलींना, महिलांना 50% सवलतीचं कार्ड या ठिकाणी काढून दिले जाईल। त्याचबरोबर 75 वर्षाच्या वरील जे ज्येष्ठ नागरिक माता भगिनी असतील त्यांच्याकरता 100% या ठिकाणी मोफत सुविधा होणार आहे। त्यामुळं या ऐरोली परिसरामधील सर्व माझे माता भगिनी, रहिवासी बंधू भगिनी हे अतिशय मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सकाळपासून आपण या ठिकाणी हा स्मार्ट कार्डचा लाभ घेतात हे आपण पाहताय। असाच कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण नवी मुंबई शहरामध्ये व्हावा आणि या माध्यमातून आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील, आदरणीय संजीवजी नाईक साहेब असतील, आदरणीय संदीपजी नाईक साहेब असतील, सभागृह नेते सागरजी नाईक साहेब असतील यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम या नवी मुंबई शहरामध्ये अनेक होत असतात आणि याचाच एक भाग आज या ठिकाणी आपण पाहतोय। मी मनापासून या ठिकाणी आजच्या निमित्ताने चांगल्या उपक्रमाचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि खोपडे साहेबांच्या हातून या प्रभागामध्ये सातत्याने आपण पाहताय समाज उपयोग असो, समाजाच्या दृष्टिकोनातून समाज उपयोग किंवा अन्य धार्मिक उत्सव मोठ्या अतिशय उत्साहामध्ये पार पडतात आणि म्हणूनच या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना आपलेपणाने आपल्या कुटुंबातला सदस्य या नात्याने शिवराव खोपडे यांना या प्रभागातली लोक मानतात आणि आपलेपणाने त्यांच्या बरोबर खंबीरपणे पाठीशी उभा राहतात। असंच त्यांच्या हातून कार्य घडावं ही सदिच्छा व्यक्त करत विजय नारायण बनसोडे, राहणार सेक्टर 16 ऐरोली। खोपडे साहेबांनी केलेला उपक्रम छान वाटला आणि त्यांनी असंच कार्य करत राहावं आणि लोकांना संधी द्यावी। भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक शिवाजी खोपडे हे नगरसेवक आपले सेक्टर 16-17 चे आहेत। त्यांनी एसटीचा कार्यक्रम आयोजित केला आहे। ते खूप उत्तमरित्या पार पडतो आणि असेच ते आमचे नगरसेवक सगळे कार्यक्रम आयोजित करतात आणि सगळ्यांना सहकार्य करतात। असेच पुढे अजून चांगलं कार्य व्हावं हीच आमची शुभेच्छा आहे। माझं नाव कमलाकर वामनराव सानप आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे सर्वप्रथम निवडून आलेले नगरसेवक शिवाजीराव खोपडे साहेब त्यांनी हा उपक्रम राबवलेला जो आहे
हो एस टी महामंडळाचा जो हे आहे महिलांसाठी आणि 65 वर्षानंतरचे जे पुरुष आहे त्यांच्यासाठी पास जे पास मिळते ते फ्री पास याची हे चालू आहे. NCMC कार्ड हो तर मोफत मिळणार आहे. हो त्यासाठी हा कार्यक्रम राबवला आहे. आणि खोपडे साहेबाच्या कामाबद्दल काही सांगायलाच नको. त्यांचं काम उत्कृष्ट या 17 सेक्टर 16 सेक्टर आणि 4 सेक्टर या विभागामध्ये चांगलं चालू आहे. हो काही जी अडचण कोणतीही अडचण असो, प्रत्येक अडचण जे आहे गटारापासून तर विजेपर्यंत पाण्यापर्यंत सर्व अडचणी ते सोडतात. हो त्याच्यात काही त्यांचं हे नाही आहे. हो सर्व कामात ते तरबेज आहेत. माझं नाव आहे शांताराम तांबे. मी आहे 70 इयर्स ओल्ड आणि इथे जे आज जो कार्यक्रम राबवलेला आहे तो ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMCच्या कार्ड मिळवण्यासाठी जो कार्यक्रम राबवला आहे खोपडे साहेबांनी तो अगदी प्रशंसनीय आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून जी विभागात तातडीने जी कामं होतात त्यांनाही त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो आणि ते जिकरीने करत असतात. बाकी तसंच इथं आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना काही छत्र्या पण वाटप झाल्या त्यांच्या माध्यमातून आणि ज्येष्ठ नागरिकांना फार रिस्पेक्टिव्हली त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य मिळतं. सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा वंदन करून माननीय नामदार गणेशजी नाईक साहेब यांनी जो आम्हाला सल्ला दिलेला आहे की 80% समाजकारण 20% राजकारण, त्यानुसार या विभागातील सन्मान्य नगरसेवक शिवाजीराव खोपडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे सुपुत्र सुमित खोपडे साहेब यांचा आज वाढदिवस पण आहे. योगायोग म्हणजे असा आहे की आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना या वाढदिवसानिमित्त प्रथम शुभेच्छा देतो आणि त्यांचा वाढदिवस समजा बघा ते आले पण वाढदिवस समजा. आणि हा योगायोग आहे की म्हणजे आजच आपण हा कॅम्प राबवलेला आहे. सकाळपासून इथे गर्दी आहे. हा जो कॅम्प आहे तो महिलांसाठी सर्वप्रथम खोपडे साहेबांनी मला सल्ला दिला की सेक्टर 4 मध्ये ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही हा कॅम्प राबवा. म्हणून मी दिनांक 13-14 रोजी हा कॅम्प राबवला. त्यांच्या सल्ल्यानुसार आपण तो कॅम्प घेतला. त्यानंतर आज त्यांनी स्वतः सुद्धा सेक्टर 17 मध्ये ST स्मार्ट कार्ड जे आहे ते आपण मोफत देत आहोत. तर सर्व रहिवाशांना माता भगिनींना माझी नम्र विनंती आहे कृपया करून हे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा मोफत ST स्मार्ट कार्डचा कॅम्प आपण लावलेला आहे. कृपया करून त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 4च्या वतीने आणि ऐरोली विधानसभेचे आमदार आणि राज्याचे वनमंत्री आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर युवा नेते संदीपजी नाईक साहेब, डॉक्टर संजीवजी नाईक साहेब आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते माननीय सागरजी नाईक साहेब, त्याचबरोबर स्थायी समिती सभापती अशोकजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही NCMC कार्ड शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आपण पाहत असाल सकाळपासूनच या विभागातील नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गर्दी केलेली आहे. आणि आदरणीय नाईक साहेबांची आम्हाला शिकवण आहे की समाजामध्ये काम करत असताना 20% राजकारण आणि 80% समाजकारण या भूमिकेतून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. आज 13 वर्षाच्या पुढच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी, त्याचबरोबर या विभागातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी ज्यांचं वय 65 वर्ष आहे, या 13 वर्षाच्या पुढील ज्या महिला आहेत आणि 65 वर्षाच्या पुढील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी ST प्रवासामध्ये त्या ठिकाणी 50% सवलत मिळणार आहे. आणि ज्यांचं वय 75 वर्षापेक्षा जास्त आहे त्या नागरिकांना या प्रवासामध्ये 100% सुविधा मिळणार आहे. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आज या माझ्या प्रभाग कार्यालयामध्ये या प्रभागाचा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आपण माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे याच माध्यमातून या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून मी या ठिकाणी या विभागामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी NCMC कार्डचं वाटप शिबिराचं कार्डचं आयोजन केलेलं आहे. आपण सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो. या शिबिराची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो. धन्यवाद.